सो वेल गाईज, हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा ॲक्च्युली मोटिव्ह असा काहीच नाही आहे, पण तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्की माहीत असेल, फायनली म्हणजे इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपण फायनली न्यू मोबाईल फोन घेतलेला आहे. आणि ऑब्व्हियसली हा मोबाईल फोन घेताना 90% विचार फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूब चॅनलचाच त्याच्यामध्ये होता. तर म्हणजे खूप इट्स अ लाँग स्टोरी, म्हणजे त्याचे एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचा असं माझं प्लॅनिंग होतं. पण ते काय म्हणतात ना, आत्ता रँडमली मला असं वाटलं की कॅमेरा उचलावा आणि तुमच्याशी गप्पा माराव्यात आणि तुम्हाला त्या गोष्टी सांगाव्यात. आता ह्यात सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत किंवा एक प्रॉपर स्टोरी टेलिंग मी तुम्हाला करू शकतो. फक्त ह्या व्हिडिओमध्ये ते नसणार आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी सांगेन. आता आपण थोडं आपल्या चॅनलच्या अपडेट्सबद्दल बोलूयात किंवा रिसेंट काय काय नवीन गोष्टी आहेत ना त्याच्याबद्दल बोलूयात. एक एक करून सगळे पॉईंट सांगतो. चलो, तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये अँगल पण थोडेसे काहीतरी वियर्ड दिसू शकतात आणि अवतार पण इग्नोर करा, कारण की सकाळचे 6:30 वाजलेले आहेत, संडे आहे आणि आज. तर पॉईंट हा आहे की आपली आत्ताच रिसेंटमध्ये आहेत ना फटाफट अशा आपल्या 2 कोकण ट्रिप झाल्या. ओके. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ट्रिप आपण केली ती फ्रेंड्ससोबत केली होती, जे त्याचे आपण 2 व्हिडिओज बनवले होते. त्यानंतर आपण एक फॅमिलीसोबत एक ट्रिप केली, त्याचे आपले 4 व्हिडिओज झाले आय थिंक. आणि तेच आपले आत्ता लेटेस्ट तेच व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही अजून देखील पाहिले नसतील तर नक्की पहा. मी त्याची प्लेलिस्ट क्रिएट करतो आहे, पण समहाऊ मला काहीतरी तिथं एरर येतो आहे म्हणून ती क्रिएट होत नाही आहे. पण ते 4 व्हिडिओज तुम्ही सलग पहा किंवा मी त्याची प्लेलिस्ट क्रिएट केल्यानंतर आहे ना मी त्याची लिंक ऑब्व्हियसली कम्युनिटी पोस्टला पण टाकेन आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला तर मी ती शेअर करतो. तर माझं एकच म्हणणं आहे आता की परत एकदा पॉईंट्स सगळ्या म्हणजे आपल्या डिस्कशनच्या सगळ्या गोष्टी आहेत ना परत एकदा आपल्या व्ह्यूजवरती किंवा आपल्या चॅनल मॉनिटायझेशनच्या ह्या पॉईंटवरतीच येऊन थांबणार आहेत. तर मला अजूनही त्या गोष्टी कळत नाही आहेत की कॉन्टेंट आपण डिलिव्हर करतो आहे, ठीक आहे, म्हणजे इरेग्युलरिटी झाली हे मी ॲक्सेप्ट करतो, ते मी मान्यच करतो, त्यात मी कुठेही एक्सक्युजेस घेत नाही आहे. पण आत्ता जे काही आपण कॉन्टेंट डिलिव्हर करतो म्हणजे ऑब्व्हियसली आता काय म्हणतात त्याला, थोडा तरी आपण असं म्हणू शकतो की बाबा थोडी तरी प्रगती झाली आहे त्या बाबतीत. कारण की त्याचं एक म्हणजे असं मी का बोलतो ना ते पण सांगतो. कारण की अगोदर आहेत ना, म्हणजे तुम्ही जर मागचे व्हिडिओज अजूनही जाऊन पाहिलेत, म्हणजे आत्ता जानेवारीपासूनचे जरी तुम्ही व्हिडिओज पाहिलेत ना, जानेवारी टू मार्च एप्रिलपर्यंतचे ते सुरुवातीचे 2-3 महिने जे होते त्यात आहे ना आपल्या व्हिडिओला 30, 40, 50, 60, 70 एवढेच व्ह्यूज आहेत. पण ह्या मागच्या 2-3 व्हिडिओजला निदान 100, 200, 300 तरी व्ह्यूज आलेले आहेत आपल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणतात त्याला, थोडी तरी प्रगती आहे असं आपण त्याच्यात म्हणू शकतो. पण परत एकदा पॉईंट मित्रांनो तिथंच फिरून येतो आहे, व्ह्यूज आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय ना ह्या गोष्टी पुढं जाऊ शकत नाहीत. कॉन्फिडन्स लूज होण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच असतं. पण ते काय म्हणतात ना, आत्ता आपल्यात कन्सिस्टन्सीचा एवढा किडा घुसला आहे म्हणा किंवा काय जे काय झालं आहे ना त्याच्यामुळं व्हिडिओज तर येणारच आहेत भरपूर. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तसं आपण नवीन फोन घेतला आहे. मी तुम्हाला त्याची एक फक्त झलक दाखवतो. हे बघा, अजून हे पण प्लॅस्टिक काढलेलं नाही आहे. आत्ता मी तो सगळा सेटअप करायला किंवा ऑन करायला आता बसणार आहे, कारण की त्यात आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला इन्स्टॉल करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जीमेल अकाउंट, ऑब्व्हियसली सगळ्यात गरजेचं इम्पॉर्टंट असतं ते. आणि बाकीचे जेवढे मी ॲप्स यूज करतो मला ते सगळे करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर एक ऑफिसचं लॉग इन वगैरे त्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यात इन्स्टॉल कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण जे ॲप यूज करत होतो ते सगळे इन्स्टॉल करायचे. म्हणजे असं भरपूर सारी कामं आहेत त्याच्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली कॉन्टॅक्ट्स, डेटा, हे सगळं रिकव्हरीच्या पण गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सेटअप करायचं आहे. तर ह्याला भरपूर सारा वेळ जाणार आहे. तर त्या मी गोष्टी पटकन करून घेतो. आणि तोपर्यंत आज आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत. बहुतेक आपला नवीन फोनमधला पहिला व्हिडिओ तोच असणार आहे.
जो आता तुम्ही ह्याच्या पुढचा किंवा ह्याच्या नंतरचा पाहिला, तर ह्याच्या पुढचा तुम्ही मोस्टली मोबाईलच्या आपण कसा घेतला का, म्हणजे हा फोन का निवडला, आता तो कुठला आहे, जर तुम्ही आता गेस केला असाल तर नक्की कमेंट करा, नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्याचं मागचं रिझन काय होतं, किंवा मी कसा स्टडी केला असेल, किंवा मी कशा त्या गोष्टी शोधल्या. आता हे काय आजकाल खूप नॉर्मल झालं आहे, म्हणजे तुम्ही ChatGPTला विचारू शकता, गुगल करू शकता, कंपॅरिझन व्हिडिओ तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. पण अजून पण आहे ना, सोप्या साध्या लँग्वेजमध्ये, म्हणजे माझं आता मी काय टेक्निशियन नाही आहे, म्हणजे टेक्निकॅलिटीजमध्ये मी जास्त जाणार नाही आहे आणि मी जात पण नाही त्या गोष्टींमध्ये. आपली बेसिक रिक्वायरमेंट काय होती, त्या हिशोबाने तो मोबाईल फोन आहे का, आणि असेल तर मी त्याच्यात त्या कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या हे पण मी तुम्हाला सांगेन. आणि त्याची प्राईस वगैरे मी तुम्हाला परत ते सांगेन. सगळ्या गोष्टी गुगलवर अवेलेबल आहेत, तरी पण मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून जर तुमचा काही तसा प्लॅन असेल इन फ्युचर नवीन मोबाईल घ्यायचा, किंवा तुमचं देखील कन्फ्युजन होत असेल, माझं खूप कन्फ्युजन होतं भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये. आणि जर आत्ताच्या सिच्युएशननुसार जसे मार्केटमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत ना, ते जर असतील तर कन्फ्युजनला चांगलाच वाव मिळतो. त्याच्यामुळे ना मी तसा एक पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा सपोर्ट होईल, किंवा तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल, असा एक व्हिडिओ मी ह्याच्यानंतरचा बनवणार आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या कोकण ट्रिपचा एक्सपेन्सचा पण एक आपण व्हिडिओ बनवू, त्यात जेणेकरून म्हणजे फायदेशीरच ठरतो तो काही लोकांसाठी. पण मी आहे ना तो पण पॉईंट आता ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर आता आपण थेट त्या सब्जेक्टकडे वळूयात. म्हणजे हा व्हिडिओ एक मिक्स्ड अपडेट, रिव्ह्यू आणि बॅकग्राऊंड असा सगळा एक व्हिडिओ असणार आहे. तर आता ह्याला टायटल शोधणं आणि थंबनेल शोधणं पण माझ्यासाठी मोठा टास्क असणार आहे. पण ठीक आहे, आता आपण त्या विषयावरती जम्प करूयात. व्हिडिओच्या टाईममध्ये लफडा झाला, म्हणजे 18, 19, 20 मिनटाचा व्हिडिओ झाला आणि तो तुम्ही पाहणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी आत्ता इथंच एंड करतो आहे. आणि जी मी तुम्हाला म्हटलं ना आपली जी ट्रिप झाली त्याची जी बॅक एंड स्टोरी आहे ती आता मी नेक्स्ट पार्ट, म्हणजे ह्याचे मी 2 डिवाईड पार्ट करतो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर तो व्हिडिओ आता एक मोठा धमाका आहे, एकाच दिवसात तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ पाहायला मिळतील. फक्त मी पार्ट्समध्ये अपलोड करतो, जेणेकरून तुम्ही पाहाल यार. नाही तर 18 मिनटाचा बडबडीचा व्हिडिओ तुम्ही का पाहाल, आणि बडबडत मी वाहत एवढा गेलो ना की मलाच कळलं नाही टायमिंग किती झालं असेल. तर ओके मित्रांनो, मी आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हे शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील अशा प्रकारचे 6-7 मिनटाचे, 8 मिनटाचे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकाच दिवसात 2 व्हिडिओ धमाका ऑफर. रविवार आहे आज, आत्ता सकाळी 10 वाजता तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तो व्हिडिओ साधारणपणे मी रात्री 8 किंवा 9 वाजता अपलोड करेन. जरा एक वेगळा ट्राय करून बघू, पण तो व्हिडिओ पण पहा, हा व्हिडिओ पण पहा आणि त्याच्यानंतरचा पण व्हिडिओ पहा. ओके, टाटा, बाय बाय.